श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 23 फेब्रुवारी ते 1 मार्च साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात नेमके काय घडणार आहे? तुमच्या मनात सुरू असलेली अस्वस्थता आता शांत होईल का? करिअरमध्ये एखादी मोठी संधी तुमची वाट पाहत आहे का? आर्थिक बाबतीत स्थैर्य मिळेल का की खर्च वाढणार आहे? प्रेम संबंधात गोडवा वाढेल की काही गैरसमज निर्माण होतील? कुटुंबातील वातावरणात आनंदी राहील का? तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ सिंह राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आत्मविश्वास, नेतृत्व आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. या आठवड्यात तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे स्पष्ट होतील. काही दिवसांपासून मनात सुरू असलेला संभ्रम हळूहळू दूर होईल. तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल, पण त्यासाठी संयम आणि शहाणपणाची जोड आवश्यक असेल. नवीन वाट शोधत असलेल्या सिंह राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळू शकते. या आठवड्यात तुमच्या नेतृत्व गुण अधिक ठळकपणे दिसून येतील. लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतील. तुमच्या शब्दांना वजन मिळेल, मात्र अहंकार टाळणे अत्यंत गरजेचे राहील. जिथे नम्रता दाखवाल तिथे यश निश्चित मिळेल. काही ठिकाणी भावनिक निर्णय घेण्याऐवजी व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा लागेल. करिअर व व्यवसाय. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतिकारक ठरेल. नोकरदारांना वरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि कौतुकही होईल. एखादे मोठे प्रोजेक्ट किंवा नवीन संधी तुमच्याकडे येऊ शकते. टीमवर्कमध्ये तुमचे नेतृत्व कौशल्य दिसून येईल. मीटिंग, प्रेझेंटेशन किंवा मुलाखतींसाठी हा काळ अनुकूल आहे. तुमचा आत्मविश्वास इतरांवर छाप टाकेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या ऑफर्स मिळू शकतात, मात्र निर्णय घेताना सर्व बाबींचा नीट विचार करा. व्यावसायिकांसाठी हा आठवडा विस्ताराचा संकेत देणारा आहे. नवीन ग्राहक जोडले जाऊ शकतात. एखादी थांबलेली डील पुन्हा सुरू होईल. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. भागीदारीत काम करणाऱ्यांनी संवाद स्पष्ट ठेवावा. कला, मीडिया, व्यवस्थापन किंवा शिक्षण क्षेत्रात असणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिर आणि समाधानकारक राहील. पैशांची आवक सुरळीत राहील. पूर्वी केलेली गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते. एखाद्या जुन्या थकबाकीची वसुली होण्याची शक्यता आहे, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. विशेषतः लक्झरी वस्तूंवर खर्च वाढू शकतो. कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी काही महाग वस्तू घेण्याचा विचार होऊ शकतो. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आठवड्याच्या शेवटी एखादा अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. शेअर बाजार किंवा मालमत्ता व्यवहारात सावधगिरी बाळगा. मित्र, नातेवाईकांना पैसे देताना विचारपूर्वक निर्णय घ्या. बचत वाढवण्याचा प्रयत्न करा. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य ते चांगला राहील. ऊर्जा आणि उत्साह जाणवेल, मात्र कामाचा अतिताण घेतल्यास थकवा येऊ शकतो. डोकेदुखी किंवा रक्तदाबासंबंधी किरकोळ तक्रारी संभवतात. योग, प्राणायाम आणि नियमित व्यायाम तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पुरेशी झोप घ्या, वेळेवर आहार घ्या आणि जंक फूड टाळा. मानसिक आरोग्याची विशेष काळजी घ्या. ध्यान केल्याने मन शांत राहील. निसर्गात फेरफटका मारल्याने सकारात्मक ऊर्जा मिळेल. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. भावनिक संतुलन राखल्यास आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक जीवन. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. घरात एखादा शुभ कार्यक्रम किंवा आनंदाची बातमी मिळू शकते. मोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. त्यांचा सल्ल्याचा आदर करा. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. कुटुंबासोबत छोटा प्रवास घडू शकतो. मुलांच्या प्रगतीमुळे अभिमान वाटेल. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या नेतृत्व गुणांमुळे घरातील निर्णय योग्य मार्गावर जातील, मात्र हट्टीपणा टाळा. संवाद खुला ठेवा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या भावनिक आधाराची गरज भासू शकते. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रेरणादायी ठरेल.
अभ्यासात लक्ष केंद्रित राहील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी अधिक मेहनत घ्यावी. एखाद्या शिक्षकाकडून विशेष मार्गदर्शन मिळू शकते. प्रोजेक्ट, असाइनमेंट किंवा सादरीकरणात यश मिळेल. कठीण विषय समजायला सोपे वाटतील. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास उत्कृष्ट परिणाम दिसतील. ऑनलाईन कोर्स किंवा कार्यशाळा यात सहभागी होणे फायदेशीर ठरेल. आत्मविश्वास वाढेल. सातत्य ठेवल्यास मोठे यश मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम संबंधात गोडवा वाढेल. जोडीदारासोबत संवाद अधिक खुला राहील. जुन्या गैरसमजुती दूर होतील. एकमेकांवरील विश्वास वाढेल. अविवाहितांसाठी नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. एखाद्या खास व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होऊ शकते. भावना व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात परस्पर समजूत आणि सहकार्य वाढेल. जोडीदाराचा पाठिंबा महत्त्वाच्या निर्णयात मिळेल. एकत्र वेळ घालवल्याने नाते अधिक मजबूत होईल. छोटा सहल किंवा डिनर प्लॅन केल्यास आनंद द्विगुणित होईल. एकूण सिंह राशीच्या व्यक्तींना हा आठवडा सकारात्मक ऊर्जा, प्रगती आणि आत्मविश्वास देणारा ठरेल. करिअर, आर्थिक स्थिती, कुटुंब आणि प्रेमसंबंध या सर्व क्षेत्रात समाधानकारक परिणाम मिळतील. काही ठिकाणी संयम आणि नम्रता राखणे आवश्यक असेल. तुमचे नेतृत्व गुण तुम्हाला पुढे घेऊन जातील. योग्य निर्णय घेतल्यास भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. हा आठवडा तुमच्यासाठी आनंद, विकास आणि यशाचा संदेश घेऊन येत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.